हॅलो मित्रांनो, या मित्राचा प्रश्न आहे की जर का हॉस्पिटल 3 तासाच्या पलीकडे असेल तर मग काय करायचं। तर आधी आपण थोडक्यात हॉस्पिटलचं स्ट्रक्चर कसं असते ते समजून घेऊयात। मित्रांनो, सगळ्यात छोटी जी सुविधा दिली जाते आपल्याला ती असते पीएचसी, प्रायमरी हेल्थ केअर, म्हणजे जिथे 20,000च्या लोकांना एक हॉस्पिटल दिले जात आहे। जर का तुम्ही बघायला घेतले मुरबाडमध्ये तर किशोर, त्यानंतर शिवळे, सळगाव, म्हसा, नारिवली, तुळई, धसई, शिरोशी, मोरोशी या 9 पीएचसी आहेत, ज्याच्यामध्ये 20,000 लोकांना एक पीएचसी दिलेली आहे। मला असं वाटतंय की जी 9 गावं घेतलेली आहेत ती 9 गावं तुम्हाला कदाचित 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावरती असतील। म्हणजे तुम्हाला जर का एखादा सर्पदंश झाला किंवा कुठली मेडिकल गरज लागली तर तिथे तुम्ही 15 ते 20 मिनिटांमध्ये पोहोचू शकतायत, कारण की 20,000 लोकांसाठी एक ती दिलेली आहे। पण जर का तुम्हाला याच्यापेक्षा मोठा काहीतरी त्रास होत असेल, जास्त जर का वेळ झाला असेल तर मग अशा वेळेस आपल्याला आरएच प्रोव्हाइड केला गेलेला असतो। 80,000 ते 1,20,000 पर्यंतच्या लोकांच्या एका क्राऊडसाठी आरएचची सुविधा दिली जाते, जिथे आपल्याला थोड्या ऍडव्हान्स लेवलच्या सुविधा मिळतात, कारण की सगळ्या सुविधा छोट्या छोट्या गोष्टींपर्यंत आपण ठेवू शकत नाहीत मर्यादित। आरएच म्हणजे रुरल हॉस्पिटल असतो आणि इथे तुम्हाला मुरबाड आरएच आणि टोकवडा आरएच असे 2 ऑप्शन प्रोव्हाइड केले जातात। मला असं वाटत नाही की या 2 आरएच मध्ये कुठलाही असा गाव असेल जो 1 तासापेक्षा जास्त वेळ लागेल तिथपर्यंत पोहोचायला। टोकवड्या भागामध्ये जेवढी पण गाव येत असतील ती तिथे 1 तासाच्या आत पोहोचू शकतायत। मुरबाडच्या भागात जेवढी पण गाव आहेत तिथे मुरबाडला 1 तासाच्या आत येऊ शकतायत। याच्या पलीकडे जर का एखादी मेजर सिच्युएशन असेल जिथे खरोखर याच्यापेक्षा पण गरजेची गरज कुठली तरी तुम्हाला भासत असेल तर मग एसडीएच असतो, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, आणि तो आपला शहापूर आहे। तर शहापूरवाल्यांना मुरबाडपेक्षा जास्त चांगल्या सुविधा असतील असे मी अपेक्षित ठेवतो, पण आपल्याकडे जास्त रेफर उल्हासनगरला होतात, कारण की आधुनिक यंत्रणा येते तिथे सिटी असल्यामुळे। तर मित्रांनो, एवढं तर लक्षात घ्या की तालुक्यामध्ये तुमच्या मदतीसाठी 11 हॉस्पिटल आहेत, 9 पीएचसी आणि 2 आरएच। प्रत्येक तालुक्यामध्ये ही सुविधा असणारच असणार, असा एकही तालुका नसणार आहे ज्याच्यामध्ये 1 तासाच्या पेक्षा जास्त वेळ तुम्हाला लागू शकतो दवाखान्यात पोहोचायला। आणि जर का साप चावल्यानंतर तुमच्या दवाखान्याला जाण्यासाठी 1 तासापेक्षा जास्त वेळ लागतोय तर सापांना मारण्यापेक्षा तिथल्या आमदार खासदारांना मारा। धन्यवाद।